आम्ही लहानपणी चाळीत राहिल्यामुळे त्याचा फायदा असा झाला, की वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांबरोबर आणि वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांबरोबर मिळून मिसळून कसं राहायचं हे आम्ही तेव्हापासून शिकलो. फ्लॅटमधली संस्कृती आणि चाळीतली संस्कृती किंवा ते वातावरण खूपच वेगळं असतं. चाळीमध्ये म्हणजे नुसती धमाल असते. फ्लॅटमध्ये कळत नाही, की शेजारी काय घडतंय, बिल्डिंगमध्ये काय घडतंय. पण चाळीमध्ये सगळे एकजुटीने एकमेकाच्या बरोबर आनंदोत्सवात कायम असतात. माझा असा स्वभाव कधीच नसतो, की मला सगळं कळतं, मला कोणी शिकवू नये. अजिबात नाही. म्हणजे मला पहिल्यापासून तसंच आहे, की काही सजेशन असतील, मग ते आपल्या पॉडकास्टशी रिलेटेड असू देत किंवा कशाशी, तर ते मी सजेशन्स एक्सेप्ट करतो. कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम तू मगाशी म्हणालीस तसं, की ते एक्सेप्ट करायचं, ते इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करायचा, जेवढं प्रॅक्टिकली करता येईल तेवढं आणि असं पुढे जात राहायचं. कारण प्रत्येकाकडे सांगण्यासारखं काही खूप खूप असतं. म्हणजे अनुभव प्रत्येकाचे वेगळे असतात. वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधनं लोक आलेली असतात, त्यामुळे त्यांच्याकडे मांडण्यासारखे विषय खूप असतात. सप्रेम नमस्कार या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आज आपल्या बरोबर आहे जयंत सर. माझं नाव राधिका आहे आणि आपण आज थोडा फॉर्मॅट बदलायचं ठरवलंय. नेहमी ते गेस्टला प्रश्न विचारत असतात या शोवर, पण आज मी त्यांना नवीन प्रश्न विचारणार आहे. तर काय सांगाल याच्याबद्दल थोडंसं? ऍक्च्युली राधिकाच्या वयाच्या मुलींनी हा पॉडकास्ट कंडक्ट करावा अशी माझी खूप इच्छा होती आणि राधिकाला विचारल्यावरती हो म्हणाली, तयार झाली. राधिका ही माझी भाचीच आहे आणि ती त्यामुळे सहजतेने बोलताना मला अरे तुरे म्हणेल, की वयाने लहान असली तरी तुम्हाला प्रश्न पडेल ही अरे तुरे कशी म्हणते, तर तो तिचा उद्धटपणा समजू नये. मामा असल्यामुळे ते तसं संबोधताना बोलेल. तर सुरू करूया राधिका. चालेल. तर मला जेन्युअनली आवडेल जाणून घेण्यासाठी की तुझं लहानपण कसं होतं किंवा आता एज्युकेशन बॅकग्राऊंड काय, त्या करिअर मध्ये काय चालू आहे त्याच्याबद्दल. लहानपण म्हणायचं तर माझा ऍक्च्युली जन्म पुण्यामधल्या कोथरूड या भागात, जो सगळ्यात माझा आवडता एरिया आहे, त्या भागात झाला आणि लहानपणापासून आम्ही चाळीत राहिलोय. चाळीतलं वातावरण आणि आजकालची फ्लॅट संस्कृती यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. फ्लॅटमध्ये आजकाल शेजारच्या घरात काय चाललंय, बिल्डिंगमध्ये काय चाललंय, आपल्याला काही थांगपत्ता लागत नाही. चाळीमध्ये मात्र तसं नसायचं. चाळीमधलं वातावरण इतकं मनमोकळं आणि छान असायचं, की सकाळी आम्ही दरवाजे घराचे उघडलेले ते रात्रीच बंद करायचो. दिवसभर एकमेकाच्या घरी कोण कोण जात आहे येत आहे, म्हणजे असं सगळं खेळीमेळीचं वातावरण असायचं. एक फॅमिली होती. एक फॅमिली असल्यासारखं. आणि त्यामुळे मला फायदा त्याचा पुढे आता मला ते लक्षात येतं, की असा झाला की वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांबरोबर, वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांबरोबर कसं मिळून मिसळून राहायचं ह्याची सवय आम्हाला लहानपणापासून लागली. लहानपण तर खूप मजेत गेलं. म्हणजे लहानपणी माझ्याच वयाची बरीचशी मुलं मुली हे आमच्या बिल्डिंगमधली आम्ही फॉर्च्युनेटली एकाच शाळेत होतो, अभिनव विद्यालय स्टॉपचं मराठी मीडियम. त्यामुळे सगळे एकत्र बसनी जायचं. येताना अगदी नळस्टॉप पासून घरापर्यंत बऱ्याच वेळा रमत गमत चालत यायचं, गप्पा गप्पा मारत वगैरे असं सगळं करत मग घरी आल्यावर सगळा तो अभ्यास आणि खेळायचं. खेळ कसला तो धुडगूस घालायचो आम्ही. म्हणजे आम्हाला अक्षरशः घरी उडून उडून आणावं लागायचं. आणि त्यात जर उन्हाळ्याची सुट्टी आली तर मग ऊत यायचा सगळ्या गोष्टींना. रात्री पत्ते खेळायचे, कॅरम खेळायचा. मग त्या दरम्यान सुट्टीत माझ्या मामे बहिणी, आत्ते बहिणी सगळे आमच्या घरी राहायला यायच्या आणि मग रात्री आपापली पांघरुणं घेऊन सगळे बिल्डिंग मधली सगळी मुलं मुली सगळे गच्चीवर झोपायचो. असा सगळा तो छान पिरियड होता आयुष्यातला. शालेय जीवन म्हणायचं तर जसं मी मगाशी म्हणलं की अभिनव विद्यालय मराठी मीडियम पुणे, इथे मी माझं शालेय शिक्षण घेतलं आणि पुण्यामधल्या पुन्हा माझ्या आवडत्या कॉलेजमधनं, मला फर्ग्युसन कॉलेजमधनं सायन्स ग्रॅज्युएट व्हायचा योग आला असं मी म्हणेन, कारण मला ते कॉलेज खूप आवडतं. ग्रॅज्युएट होत असताना माझ्या वडिलांनी मला अगदी निक्षून सांगितलं होतं की त्यांची सर्व्हिस त्यानंतर 1च वर्ष राहिली होती. त्यामुळे ते म्हणले होते की आता मी रिटायर होतोय, तर तुला आता पुढे शिकता नाही येणार, तर तू आपलं नोकरी कर, तुझा आवडता जॉब भले असू दे पण तो तू कर. मग मला लहानपणापासून बोलण्याची, चांगले कपडे घालायचे आणि फिरायचं या 3 गोष्टींची खूप आवड होती. तर मला असं वाटायचं कायम की मला आवडीनिशी रिलेटेड असा जॉब मिळावा. लकीली काय झालं की त्या दरम्यान मला मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणारे 1-2 मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह भेटले आणि त्यांच्याकडनं मी ह्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह या प्रोफेशनचा सगळा अंदाज घेतला. काय जॉब प्रोफाईल असतो, किती फिरावं लागतं वगैरे, आणि मला ते सगळं आवडलं. मला असं वाटलं की आपण हे करू शकतो. मग मी ते ठरवलं करायचं आणि एका मल्टीनॅशनल कंपनीत सिलेक्शन झालं माझं आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी सुरुवात केली करिअरला. ती आता फार्मास्युटिकल आणि सर्जिकल असा दोन्ही फील्डमध्ये
वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या पोस्टवर काम करत करत आता जवळपास 27 वर्ष झाली मी या प्रोफेशनमध्ये आहे. या प्रोफेशनचा मला अगदी अभिमान आहे. मला हे प्रोफेशन खूप आवडतं, कारण मला या प्रोफेशनने खूप काही शिकवलं आयुष्यात, जे मला प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमध्ये उपयोगाला आलं. आता 27 वर्ष एवढी फिरतीची नोकरी म्हणल्यावर काहीतरी शिकायला मिळालंच असेल त्याच्यातनं, तर काय सांगशील त्याच्याबद्दल? शिकायला जसं मी मगाशी म्हटलं की लहानपणी आम्हाला चाळीत राहिल्यामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांबरोबर कसं मिळून मिसळून राहायचं हे शिकलो. त्याचा फायदा मला माझ्या प्रोफेशनमध्ये झाला. आणि प्रोफेशनमध्ये आम्ही आमच्या कामाच्या निमित्ताने सगळ्या डॉक्टर्सना भेटत असतो आमच्या कंपनीचे प्रोडक्ट्स प्रमोट करण्याकरता. आता डॉक्टर्स हे सगळे उच्च शिक्षित असतात. त्यांच्याशी बोलताना आपले कंपनीचे प्रोडक्ट प्रमोट करताना तुम्ही तेवढंच अदबीनी बोलावं लागतं, पण कन्व्हिन्सिंगली बोलावं लागतं. मग ती सगळी स्किल्स माझी डेव्हलप होत गेली. कम्युनिकेशन स्किल चांगलं झालं. फार्मामध्ये असताना डॉक्टरांच्या व्यतिरिक्त मेडिकल शॉप ओनर, डिस्ट्रीब्युटर हे सुद्धा आमचे कस्टमर असायचे. त्यांच्याशी पण बोलताना एक इंटरपर्सनल स्किल्स माझी चांगली झाली. निगोशिएशन स्किल्स खूप चांगली झाली. आणि याचा उपयोग मला माझ्या पर्सनल आयुष्यात पण झाला आणि प्रोफेशनमध्ये पण झाला. आणि सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहून आमच्या ते टार्गेट असतात सगळी कंपन्यांची, ती दर मंथ टू मंथ बेसिसवर आम्हाला ते कम्प्लीट करायची असतात. मग ते सगळे असं सगळं प्रोफेशनमध्ये ते सगळ्या गोष्टी शिकलो मी व्यवस्थित. मस्त. आणि आता तू म्हटलास मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आता सगळीकडे फिरायला लागतं, तर हे बेसिकली मेडिसिन रिलेटेड झाल्या गोष्टी. पण आता अचानक युट्यूब चॅनल होऊन सोशल मीडियावर यावं, कंटेंट क्रिएट करावा आणि त्याच्यातूनही पॉडकास्ट चालू करावं, हे कुठून सुचलं तुला? ऍक्च्युली मी जसं मगाशी म्हणालो की मला हे प्रोफेशन आवडतं. पूर्वी काय व्हायचं की आई वडील म्हणजे घरातले सगळे मोठी मंडळी ही लहान मुलांच्या मुलींच्या वर प्रेशर टाकायची की नाही तू हेच करिअर कर, तू असंच कर, तसंच कर. आता आपण बघतो तसं आता बघायला मिळत नाही. स्पेशली तुझ्या वयाची मुलं मुली ही आपलं करिअर स्वतः चूज करतात आपल्या आवडीप्रमाणे. पण माझं असं ऑब्झर्वेशन आहे स्वतःच्या माझ्या बाबतीत पण की तुमचं आवडतं प्रोफेशन जरी असलं तरी साधारण 10-15 वर्ष तुम्ही त्या प्रोफेशनमध्ये घालवल्यानंतर कामामध्ये थोडासा तोचतोचपणा येतो. एक लाईफ मोनोटोनस झाल्यासारखं वाटतं. आता हे प्रोफेशन आहे आपणच निवडलेलं आहे, ती आपली रोजीरोटी आहे, ती अशी एका रात्रीत सोडून तर देता येत नाही. पण मग या प्रोफेशनच्या व्यतिरिक्त आपण काहीतरी अजून करावं ज्यामध्ये आपलं मन रमेल, आपल्याला आवडेल. असं मला असं वाटतं, प्रेक्षक सुद्धा ह्याला दुजोरा देतील म्हणण्याला, की असं प्रत्येकाला वाटत असतं. तसं मलाही वाटलं. मग 2013-14 साली मी साल्सा डान्स म्हणजे लॅटिन डान्सचा प्रकार आहे साल्सा आणि बचाता, हे मी सुरुवात केली शिकायला. आणि 2019 मी कोविड पर्यंत ते मी शिकत होतो. त्याचाच एक भाग होता की सोशल म्हणजे काय की तेव्हा ते कोरेगाव त्या काळामध्ये, आताही तसंच चालू आहे, कोरेगाव पार्क जो एरिया आहे आपल्या पुण्यातला, तिथे वेगवेगळे कॅफे आहेत आणि तिथे डान्स फ्लोअर असतात. तर मग तेव्हा सोशल जेव्हा असतं, युजली तर रविवारी असायचं, तेव्हा सगळ्या क्लासचे स्टुडंट्स आणि ट्रेनर हे सगळे तिथे यायचे, जमायचे आणि साल्साची सॉंग्स तिथे लावली जायची आणि त्याच्यावर सगळे डान्स करायचे. आणि ते 2-2.5 तासाचा तो असा साधारण प्रोग्राम असायचा. तर मी ते करायचो. त्यामुळे काय व्हायचं की एक तर ते आवडायला लागलं मला आणि ते करत असल्यामुळे मी कायम असा रिफ्रेशिंग वाटायचं मला सगळे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी नेहमी म्हणायचे, अजूनही म्हणतात की तू एवढा असा फ्रेश कसा दिसतोस, तू असा कधी वैतागलेला आणि कटकटलेला दिसत नाहीस. तर त्याच्या मागचं हे कारण आहे की जे फक्त साल्सा असं नाही, तुम्हाला जे आवडतंय ते आठवड्यातनं तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल. अच्छा, फावला वेळ म्हणशील तर खूप जण आपल्या कामाचा बाऊ करतात की नाही मी खूप बिझी असतो, मला 24 तास पण कमी पडतात. असं अजिबात नाही. ज्यांचा जॉब 9 ते 5 ठराविक वेळेचा आहे त्यांना रोजची संध्याकाळ मिळते. IT प्रोफेशनमध्ये काम करणारे जे लोक असतात त्यांना शनिवार रविवार सुट्टी असते. त्यांना 2 दिवस मिळतात, जे घरातली कामं वगैरे सगळं करून तरी सुद्धा वेळ मिळतो. आमच्या प्रोफेशनमध्ये रविवारची सुट्टी असते. साधारण तुम्ही बराचसा वेळ घरातले काही कामांना फॅमिलीला दिल्यानंतर तरी सुद्धा तुमच्या हातात थोडासा वेळ राहतो. या फावल्या वेळामध्ये तुम्ही स्वतःच्या डेव्हलपमेंट करता असू देत किंवा स्वतःच्या आवडीचं काय करता, एक्झॅक्टली काय करता, याला माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. आणि मी कुणाला अक्कल शिकवला जात नाही, पण असं प्रत्येकाने करावं. त्यामुळे तुमचा येणारा पुढचा आठवडा खूप छान जातो. तुमचं टेन्शन रिलीज होतं आणि तुम्हाला असं सारखं आहे अजून काही करावं. इव्हन तुमच्या प्रोफेशनमध्ये पण तुम्ही मग जरा थोडे एनर्जेटिक राहता. तर असं सगळं ते कोविड पर्यंत झालं. कोविडमध्ये हे सगळं ठप्प झालं. त्यानंतर आता साल्सा आहेत, सुरू झालेत सगळीकडे आणि पण आता मला जाणं होत नाही. तर पॉडकास्ट तू जे म्हणालीस तर ते माझ्या डोक्यात सारखं चालू असायचं, काहीतरी अजून वेगळं करू.
आपण सगळेजण वेब सिरीज बघतो, हो. युट्यूब चॅनल बघतो. आता एबीपी माझावर माझा कट्टा जो असतो प्रोग्राम, तो मला आवडायचा. तिथे सगळं कसं वेगवेगळ्या गेस्ट म्हणजे पॉलिटिकल असू देत किंवा कुठलेही बॅकग्राऊंड असू देत, प्रोफेशन असू देत, त्या सगळ्या आमंत्रित केले जायचे आणि जातात म्हणजे अजून, आणि त्यांना मग त्यांचा इंटरव्ह्यू घेतला जातो. मला तो फॉर्मॅट खूप आवडला. त्यानंतर रजत शर्मांचा तू बघितला असशील, आप की अदालत, हिंदीमध्ये असतो तो, पण तो पण मला फॉर्मॅट आवडला की वेगवेगळ्या लोकांना बोलवलं जातं, त्यांचे इंटरव्ह्यू घेतले जातात, थोडंसं एंटरटेनिंग पण असतं. रजत शर्मांचा एक किस्सा मला त्यांनी सांगितलेला अजून आठवतो, जी गोष्ट मी आता आवर्जून का मुद्दाम उल्लेख करतोय की ते माझ्या मनात घर करून राहिली. ते सांगतात असं एका एपिसोडमध्ये त्यांनी सांगितलं की ते लहान असताना त्यांच्या घरी टीव्ही नव्हता तेव्हा, आणि ते शेजारी पाजारी कुठे टीव्ही बघायला जात होते. तर एकदा त्यांनी शेजाऱ्यांनी कोणी त्यांना नका येऊ सांगितलं, त्या पर्टिक्युलर दिवशी असेल. तर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि मग ते वडिलांकडे गेले रडत रडत की असं मला नाही म्हणतायत वगैरे. तर त्यांच्या वडिलांनी खूप छान वाक्य सांगितलं. ते म्हणले, तू आत्ता जे टीव्ही बघण्यासाठी धडपडतोयस ते असं काहीतरी आयुष्यात कर की तुला टीव्हीवर बघण्याकरता लोक धडपडतील, आणि त्याची परिणती झालेली आपण बघतो. त्यांचा न्यूज चॅनल पण आहे आणि आपकी अदालत अजून तो प्रोग्राम चालू आहे, आणि तो बघण्याकरता ज्यांना तो प्रोग्राम आवडतो तो बघण्याकरता लोक धडपडतात. तर ते माझी गोष्ट मनात घर करून राहिली, आणि मला आधीपासून नाटक, सिनेमा या सगळ्या गोष्टींची आवड होती. आपण काहीतरी असं सोशली काहीतरी करावं ही आवड होती. मग त्यातनं पॉडकास्ट हा विषय आला, आणि आता आम्ही जे म्हणलं की आम्ही या प्रोफेशनमध्ये आहोत, त्यानिमित्ताने आम्ही डॉक्टर्सना भेटतो. तर वर्षानुवर्ष महिने आम्ही त्याच डॉक्टरांना समजा भेटतो. तर एक रेग्युलर भेटल्यामुळे एक चांगली ओळख झालेली असते त्यांच्याशी, छान रिलेशन बनलेलं असतं बऱ्याचशा डॉक्टरांशी. तर असे माझे डॉक्टर मित्र आहेत, डॉक्टर समीर दातार, नेत्ररोग तज्ज्ञ आहेत. तर ते स्वतः सुद्धा त्यांचा वैद्यकीय पेशा सांभाळून स्वतःचे बरेच छंद ते जोपासत असतात, जसं की ट्रेकिंग करणं, सायकलिंग करणं, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यांना संगीताची आवड आहे. तर त्यांच्याशी त्यामुळे अशा साहजिकच गप्पा होतात. तर त्यांनी मला याच्यामध्ये खूप छान मार्गदर्शन केलं. म्हणजे पॉडकास्ट कसा असला पाहिजे, त्याच्यात तू कसे गेस्टना आमंत्रित करशील, त्यांना तुझे प्रश्न विचारशील ते कसे एंटरटेनिंग पण असले पाहिजेत, इन्फॉर्मेटिव्ह पण असले पाहिजेत, त्यातनं काहीतरी समोरच्याला कॉन्टेंट चांगला मिळाला पाहिजे, असं त्यांनी ते खूप छान मार्गदर्शन केलं. ते अगदी इथपर्यंत की आपण आता जो कॉलर माईक लावलाय तो विकत घेण्यासाठी पुण्यातल्या टिळक रोडवर जे म्युझिक लव्हर्स दुकान आहे, त्यांच्या व्यस्त कामातून वेळ काढून ते स्वतः माझ्या बरोबर आले. त्यांनी ते विकत घेतलं. मला ऑपरेट कसा करायचा हेही माहित नव्हतं, त्यांनी ते पण शिकवलं मला कसं करायचं, आणि असं त्यांनी मला ते सगळं सांगितलं. आणि मग पॉडकास्ट विषयी ती मला डोक्यामध्ये कल्पना आली, आणि मग तो विषय पुढे तसा सुरू झाला. म्हणजे आता हे डॉक्टर असून एवढा वेळ काढू शकतात त्यांच्या हॉबीज. एक्झॅक्टली. तर आपण नक्कीच थोडा तरी करू शकतो. स्वतःसाठी तेवढा वेळ असला पाहिजे आपल्याकडे. प्रत्येक प्रोफेशनच्या व्यक्तींना हा तो वेळ मिळतो. तुम्ही मनाने ठरवलं पाहिजे की नाही मला काहीतरी वेगळं करायचं. हो. आणि आता जसं तू म्हणलास होतं सप्रेम नमस्कार चालू केलं हे, तर आता हा आपला 4th एपिसोड आहे. आधी 3 एपिसोड वेगळ्या विषयांवर झाले. म्हणजे तर या वेगळ्या विषय सुचतात कुठनं, आयडियाज कुठनं येतात? विषय फॉर्च्युनेटली मला कुठे शोधावं जावं लागत नाही. मी कायम म्हणतो की या भूतलावर जेवढी लोक जिवंत आहेत त्या प्रत्येकाची स्वतःची अशी काही लाईफ स्टोरी आहे. प्रत्येकाकडे स्वतःला व्यक्त करण्यासारखं काही आहे, प्रत्येकाचे अनुभव वेगळे आहेत, ते सांगण्यासारखे आहेत, आणि त्याला फक्त आपल्याला एका पॉडकास्टच्या फॉर्मॅटमध्ये बसवायचं असतं. तर विषय त्यामुळे ते मिळतात. आपण डोळे आणि कान उघडे ठेवून जर आपण वावरलो आजूबाजूला तर आपल्या लक्षात येतं की वेगवेगळ्या प्रोफेशनची, वेगवेगळे स्वभाव असलेली, वेगवेगळे अनुभव असलेली लोक आपल्या आजूबाजूला वावरत असतात. तुमचं फक्त लक्ष पाहिजे. तसं झालं माझं. म्हणजे आता माझ्याच 3 एपिसोड विषयी सांगायचं तर पहिल्या एपिसोडमध्ये जी 17 वर्षाची मी मुलगी म्हणलं आहे, रक्षंदा पाटील, ही माझ्या मैत्रिणीचीच मुलगी आहे, पण ती अगदी लहान असताना मी तिला भेटलो होतो, आणि बऱ्याच वर्षानंतर ती मला तेव्हा एकदा भेटली, आणि तिच्याशी गप्पा मारताना मला ते जाणवलं, अरे हिला स्वतःच्या करिअर विषयी खूप छान जाण आहे, काय करायचंय आपल्याला आयुष्यात, एवढ्या लहान वयात तिला ते छान जाण आहे. आणि हिच्या समवयस्क मुलामुलींप्रमाणे ही सोशल मीडियावर तिचा आवडता शब्द आहे पडीक नसते, आणि ती सेल्फ डेव्हलपमेंटला तो वेळ वापरते. मग म्हणलं अरे हा विषय होऊ शकतो, आणि हा मला त्या वयाच्या मुलामुलींच्या समोर मांडायचा होता, आणि मग तो तसा विषय झाला. दुसरा माझ्या मिसेसची मैत्रीण आहेत सोनाली साठे म्हणून, त्यांच्या ओळखीतनं रेवा भागवत मी जो 2nd एपिसोड केलाय, तिने स्वतः डॉग ट्रेनिंग हे करिअर म्हणून चूज केलं. तर मग तिच्या घरी जेव्हा गेलो तो तिच्याशी गप्पा मारायला, तर तेव्हा ती खूप तळमळीने बोलवती, खूप छान माहिती होती तिला. मग तो विषय झाला.
तिसरा झाला अजय बोरवणकरचा. त्याला वाचनाची खूप आवड आहे, तो बोलतो पण खूप छान, त्यामुळे ते बरोबर जुळून येईल सगळं असं वाटलं होतं. तो विषय खूप छान झाला. म्हणजे असं विषयाची कमी नसते. आता अर्थात मी काही फार ग्रेट आहे मी अजिबात म्हणत नाही. बाकी जे पॉडकास्टचे चॅनल आहेत त्यांचे पण खूप छान वेगवेगळे विषय असतात, मी आवर्जून बघतो पण ते. आणि विषय चूज आता अजून एक गंमत अशी होते की माझा स्वभाव असा नाहीये की मला सगळं कळतं, मला अजिबात कोणी काही शिकवू नये. त्यामुळे मला जसं हक्काची लोक आपण म्हणतो, आपले मित्रमैत्रिणी असतात, काही नातेवाईक असतात, तर एपिसोड झाल्यानंतर बऱ्याच जणांनी चांगलं खूप मत मांडलं की तुझा विषय छान निवडला होतास, विषयाची मांडणी खूप छान केली होतीस. पण त्याचबरोबर त्या पर्टिक्युलर एखाद्या एपिसोडमध्ये जर काही त्रुटी राहिल्या असतील, उणिवा असतील, काही इम्प्रुव्हमेंटला चान्स असेल, तर माझे मित्र जवळचे आणि नातेवाईक अगदी आवर्जून सांगतात फोन करून, व्हॉट्सअपवर. अगदी सांगायचं म्हणजे माझा रोह्याचा मित्र आहे नागेश शिंदे म्हणून, तर त्याला हे शूटिंग एडिटिंग मधलं खूप चांगलं कळतं. तर त्यांनी फोन करून आवर्जून सांगितलं, अरे एपिसोड तर छान झाला, पण त्याच्याविषयी मी नाही तुला बोलत, आधी तू काय काय उणीवा आहेत त्या मी तुला सांगतो, तुला कारण हे कोणी सांगणार नाही. मग त्यांनी सांगितलं की तुमच्या दोघांच्या मध्ये एक लाईट येत होता, असा खूप भगभगीत वाटत होता, अशा काही त्यांनी इम्प्रुव्हमेंट सांगितल्या. माझा कॉलेजचा मित्र आहे पिनाकिन तेंडुलकर, त्याचं माझं बऱ्याच वेळेला फोनवर या विषयावर बोलणं होतं, त्यांनी तो काही सजेशन्स देतो. माझा आत्ते भाऊ आहे दिनेश कर्वे म्हणून, तर त्यांनी माझ्या दुसऱ्या एपिसोड नंतर बऱ्याच काही सजेशन दिल्या. ते ज्या प्रॅक्टिकल सजेशन असतात आणि इम्प्लिमेंट करू शकतो आपण, त्याच्यावर काही ऍक्शन घेऊ शकतो, त्या मी डेफिनेटली करायचा प्रयत्न करतो. आणि म्हणजे माझा प्रयत्न एकच असतो, अगदी प्रामाणिक प्रयत्न असतो, की आतापर्यंत जे काही एपिसोड झाले त्यानंतरचा येणारा प्रत्येक एपिसोड हा मागच्या एपिसोडपेक्षा एक्झॅक्टली मागच्या एपिसोडपेक्षा चांगला असला पाहिजे. इन टर्म्स ऑफ शूटिंग, एडिटिंग, कॉन्टेंट, विचारले जाणारे प्रश्न, त्याचं गांभीर्य, त्याची डेप्थ, या सगळ्या गोष्टींवर मी काम करत असतो. अर्थात हे सगळं माझं प्रोफेशन सांभाळून करतो, त्यामुळे तेवढं डेडिकेटेडली वेळ देता येत नाही, पण मी माझा प्रयत्न प्रामाणिक ठेवतो. मस्त. आणि आता बरेच एपिसोड झाले आपले, आता चौथा एपिसोड चालू आहे. तर पहिल्या एपिसोडचं मी ऐकलं की शूटिंग तुझ्या घरीच केलं होतं त्याचं, तर त्याच्या पाठीमागची स्टोरी काय? स्टोरी अशी नाही फार मोठी, पण जसं मी म्हटलं की शूटिंग एडिटिंग वगैरे असा मी चांगला होईल असा प्रयत्न करत असतो. तर अगदी पहिला एपिसोड माझा, जसं आपण बाकीचे चॅनल बघतो की त्याच्यावर असं खूप छान असा अँबियन्स वाटतो आपल्याला, आणि इंटिरियर एस्थेटिकली फार छान असतं, सोफा आणि मग ते सगळे लाईट्स आणि हे. तर माझी अशी इच्छा होती की आपला पहिला एपिसोड तर नक्कीच तसा झाला पाहिजे. तर आता हे कुठून मिळणार, तेव्हा स्टुडिओची वगैरे काही माहिती नव्हती. आणि तेव्हा ती जी मुलगी आहे रक्षंदा पाटील, तर ती कोथरूडमध्येच राहते. तर ती आणि आम्ही एकत्र कोथरूडमधले 4 ते 5 कॅफे फिरलो की तिथे काही परमिशन मिळते का, कारण तिथलं इंटिरियर खूप छान असतं आणि बसायला वगैरे पण चांगलं स्पेशियस असतं आणि कम्फर्टेबल फील होतो, वाटतं शूट करायला चांगलं असतं, जागा असते. तर मग आम्ही तिथे फिरलो आणि त्यांना बऱ्याच जणांना विचारलं की आम्ही असं आमचा पहिलाच एपिसोड आहे, तो तुमच्या इथे चालेल का शूट केलेला, तर तुमच्या पण कॅफेची ऍड होईल त्या निमित्ताने. पण ते समहाऊ वर्कआउट नाही झालं. मग पुन्हा असंच की गप्पा मारताना माझे डॉक्टर मित्र डॉक्टर समीर दातार यांच्याशी पण माझं बोलणं झालं. त्यांनी खूप छान वाक्य सांगितलं, ते मी आता आयुष्यभर पाळणार आहे. त्यांनी सांगितलं, तू व्हेन्यूकडे नको, मेन्यूकडे लक्ष दे. अरे वा. त्यांनी इतकं छान सांगितलं ते की मी विचार केला, अरे आपण व्हेन्यू काय शोधत फिरतोय, की चांगला अँबियन्स असलेलं ठिकाण शोधा, मग त्या विचारा, परमिशन घ्या. त्यापेक्षा आपण म्हणलं मेन्यूवर लक्ष द्यावं. म्हणजे काय की जो काही तुम्ही एपिसोड करताय, जो काही विषय घेऊन तुम्ही कंटेंट करताय, तो जास्तीत जास्त चांगला कसा करता येईल यावर जास्त लक्ष दे, ते म्हणाले. आणि जी काय आम्ही डेट ठरवली होती पहिल्या एपिसोडची, तर त्याच्या अगदी 3-4 दिवसच शिल्लक होते. मग मी म्हणणार हे खरंच आहे, आणि मी मगाशी म्हणल्याप्रमाणे प्रोफेशन सांभाळून मी हे सगळं करतो. दिवसभर आमच्या डोक्यामध्ये कामाचे इतके विषय असतात की दुसरा विषयच नसतो डोक्यात. मग रात्री घरी आल्यानंतर मी त्याच्यावर विचार करायचो, मग काही गोष्टी लिहून काढायचो, काही प्रॅक्टिस, असं सगळं ते करत, मग ज्यांचा गेस्ट आहे त्यांना फोन लावून मग त्यांच्याशी चर्चा, सगळं ते होत गेलं. मग मी जरा थोडंसं तटस्थ भूमिकेतून माझ्या घराकडे बघितलं. अरे म्हणलं छान आहे की घर, आपण इथेच करूया, काय व्हायचा तसा होऊ दे म्हणलं एपिसोड, पण म्हणलं इथेच करायचं. झाला तो चांगला एपिसोड. फक्त की मग त्याच्यामध्ये मी मगाशी म्हणल्याप्रमाणे काही त्रुटी राहिल्या, तर मग आता त्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर हळूहळू इम्प्रुव्हमेंट चालू आहे. आणि आता ती प्रेक्षकांना या एपिसोडमध्ये दिसेल, कारण हा आजचा एपिसोड आपण स्टुडिओमध्ये करतोय. आणि असं प्रत्येक एपिसोड चांगला कसा होईल हा माझा प्रयत्न तो कायम राहील. हळूहळू त्याच्यात इम्प्रुव्हमेंट व्हायला पाहिजे, आणि चान्स असतो इम्प्रुव्हमेंट करायला. तो तुमचा स्वभाव पाहिजे की नाही मी असंच करणार, असं
नाही म्हणून चालत, फ्लेक्झिबल राहायला पाहिजे. जशी सिच्युएशन येईल तसं, हे पण मला या प्रोफेशनने शिकवलं की जसं फ्लेक्झिबिलिटी ठेवायची, जसं जसं समोर येतील गोष्टी तशा करत राहायच्या, थांबायचं नाही, चालत राहायचं. कंटिन्युटी महत्वाची, अगदी बरोबर. नंतर हळूहळू ते शिकून नाही ठेवलंच. आणि खूपशा गोष्टी कळल्या मला ह्या. आणि आपण म्हणतो ना की तुम्ही काहीतरी चांगलं करायला निघालात की ही सगळी कायनात तुम्हाला मदत करायला येते. आता मी हे विषय घेतल्यापासून मला इतकी चांगली चांगली लोक आधीही भेटली आयुष्यात, पण आता भेटत आहेत की ज्यांची वेगवेगळ्या प्रोफेशनची भेटत आहेत, ज्यांच्याकडे खूप काही अनुभव स्वतःचे सांगण्यासारखे आहेत. खूप थोर मंडळी भेटत आहेत की ज्यांना आपल्या आलेल्या अनुभवांविषयी सांगायचं आहे. किंवा आता मी म्हणलं या प्रोफेशनमध्ये आता बरेचसे तुम्हाला पुढे येणारे, प्रेक्षकांना आपल्या पुढे येणारे बरेचसे एपिसोड, त्यामध्ये डॉक्टर्स हे गेस्ट दिसतील वेगवेगळ्या स्पेशालिटीचे. म्हणजे आता मी असं डिस्क्लोज नाही करत, पण गायनेकॉलॉजिस्ट एक आहेत, त्यांच्या बरोबर आपण गायनेक रिलेटेड एखादा स्पेशली टीनेजर्ससाठी तो विषय असणार आहे, तो घेणार आहोत. डोळ्याशी संबंधित काही विषय असतील, असे वेगवेगळ्या स्पेशालिटीचे तसे घेणार. त्यानंतर एक आता म्हणजे एक थोड्याशा वयस्कर म्हणून आपण आहेत की ज्यांनी खूप खडतरपणे आपलं आयुष्य काढलं, मुलांना वाढवलं, तर तो एक विषय आहे. त्याच्यातून माझं एकच असतं की समोरच्याला ते ऐकून आपला प्रेरणा मिळाली पाहिजे काहीतरी, किंवा इन्फॉर्मेटिव्ह असलं पाहिजे. अनुभव ऐकताना एंटरटेनिंग किंवा काही विषय असेल की जे एंटरटेनिंग असतील फार, किंवा म्हणजे माझा प्रयत्न असा असतो की त्यातनं काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे. आज प्रेक्षक आपला एपिसोड बघताना त्यांच्या आयुष्यातला महत्वाचा पिरियड 15-20 मिनिटं का असेना, अर्धा तास का असेना, हा खर्च करतात. तर तो कुठल्याही क्षणी त्यांना ते बोर नाही झालं पाहिजे. आणि तो एपिसोड बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं पाहिजे की वाह, मजा आली, माझा वेळ छान गेला, सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे. हा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. आता ते कसं वर्कआउट होतंय ते आता प्रेक्षकच सांगतील. आणि ते म्हणतात ना की प्रत्येक स्टोरीला फक्त एक आवाज पाहिजे, इकडे आवाज तसा पाहिजे. बरोबर. आणि तेच आपलं आता हे सगळं चालू आहे. तुझा अजून फ्युचरमध्ये पण व्हिडिओज येतीलच, एपिसोड्स येतील. आणि ते तर हे जे प्रोडक्शन आहे ह्याचं, ते मी ऐकलं की इमली प्रोडक्शन अँड पब्लिसिटी हाऊस असं म्हणून एक कंपनी आहे, तर त्याच्याबद्दल त्याचं पाठिंबा आहे याला? पाठिंबा नाही. आता हा जो माझा सप्रेम नमस्कार जो चॅनल आहे तो माझा स्वतःचा आहे. तू स्टेटस वर बघितलं असेल माझ्या. तो झालं असं की पहिला एपिसोड बघितल्यानंतर माझ्या एक परिचयाचे श्री व सौ कुलकर्णी असं जोडपं आहे, तर त्यांना तो एपिसोड आवडला आणि फोनवर आमची चर्चा झाली. ते म्हणले एकदा या घरी निवांत गप्पा मारू. मग एका रविवारी त्यांच्याकडे गेलो होतो. तेही गप्पिस्ट आहेत, मी पण गप्पिस्ट आहे. आम्ही गेलो की 2-2 तास बोलत बसतो, गप्पा मारत बसतो. मग ते आता वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये आहेत. पुढे त्यांची पण इच्छा होती की असं काहीतरी सोशल मीडियाशी रिलेटेड आपण करावं. मग आमच्या चर्चेतून ते म्हणजे काय म्हणू आपण, निष्पन्न झालं, उदयाला आलं. आणि ते म्हणले की आम्ही स्वतःची कंपनी स्थापन करतो, त्याचं नाव, मग आम्ही नाव काय ठेवायचं, ही सगळी चर्चा आमची रविवारी भेटून वगैरे अशी होत राहायची. मग त्यांनी इमली प्रोडक्शन अँड पब्लिसिटी नावानी कंपनी प्रॉपर डॉक्युमेंट्स प्रॉपर करून एस्टॅब्लिश केली. त्या कंपनीचं असं आहे की त्याच्यामध्ये अगदी आपण म्हणतो लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत प्रत्येकाकडे टॅलेंट असतं. फक्त बऱ्याच जणांना ते टॅलेंट एक्झिबिट करण्याची, शोकेस करता येत नाही किंवा संधी मिळत नाही. तर अशा सगळ्यांना ते टॅलेंट त्यांचं एक्झिबिट करता यावं म्हणून प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला जाईल या इमली प्रोडक्शन अँड पब्लिसिटीकडनं. बरेचसे प्रोग्राम आम्ही हे विनामूल्य घेऊ, पण शेवटी ती कमर्शियल कंपनी आहे त्यांची, त्यामुळे कायमच आयुष्यभर आम्ही ते फ्री ऑफ कॉस्ट प्रोग्राम करू असंही नाही. आता त्यातनं बरेचसे रोल आउट करायला रोल करायला सुरुवात केली. वेगवेगळ्या गोष्टींवर काम ऑलरेडी चालू आहे. अजून एकही त्याचा कुठला प्रोग्राम सोशल मीडियावर नाही आलेला, ते आता प्रोसेसमध्ये आहे. पॉडकास्ट त्याच्यामध्ये पण घेतले जाणार आहेत. बरंचसं काय होतं की अगदी डॉक्टर्स असू देत, हॉस्पिटल्स असू देत, आता माझ्या फील्डशी रिलेटेड म्हणून मी ते नाव सांगतो, किंवा छोटे मोठे व्यावसायिक असतात, त्यांना त्यांच्या प्रोडक्ट्स विषयी, ते देत असलेल्या सर्व्हिसेस विषयी लोकांपर्यंत पोहोचायचं असतं. मग त्याचं आजकाल काय माध्यम झालंय, सोशल मीडिया. आपण त्याला म्हणतो प्रमोशनल व्हिडिओज बनवून हवे असतात, कॉर्पोरेट्सना त्यांच्या कॉर्पोरेट ऍड बनवून हवे असतात. तर हे सगळं या माध्यमातून इमली प्रोडक्शन अँड पब्लिसिटीच्या माध्यमातून कुलकर्णी करणार आहेत. आणि त्याचा छोटासा भाग मी खारीचा वाटा म्हणतो आपण, मला जिथे जिथे आवड म्हणून, की जिथे जिथे असं त्यांना वाटेल की अरे आपण जयंतला या गोष्टीसाठी सांगू की हे तो करेल चांगलं,
तसं आता पॉडकास्टची मला आवड आहे, तर मग एक होऊ शकतं कदाचित काही पॉडकास्ट त्यांचे ऍड, शॉर्ट फिल्म मी कंडक्ट करीन, शॉर्ट फिल्म हे करीन. आणि आपल्या ओळखीच्यांना त्यामध्ये ज्यांना इच्छा असते असं काही करायची पण संधी मिळत नाही, मग ते नातेवाईक असू देत, मित्रमैत्रिणी असू देत, मग त्यांना त्यातनं आपण संधी, मी असं फार मोठा नाही संधी दिली वगैरे असं म्हणायला, पण मग आपण त्यांना सांगायचं की ज्यांना एकत्र येऊन चान्स येतात. असं सगळं ते कमर्शियल आहे ती कंपनी. आणि ज्या पद्धतीने प्रोग्राम आम्ही ते अरेंज आता करतायत, मला जिथे जिथे असं वाटतं की अरे माझ्या इंटरेस्ट आहे तिथे मी उडी घेतो, ते करतो आम्ही. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे की हे प्रोफेशन सांभाळून मी करतो. मग आम्ही मोस्टली रविवारी भेटतो, डिस्कस करतो, कधी आठवड्यात एखादा फोन होतो, असं सगळं करत ते इमली प्रोडक्शन आणि पब्लिसिटीचं आम्ही हळूहळू आता पुढे गाडी नेतोय. आता त्यातनं पण खूप छान प्रोग्राम्स, जे अगदी चित्रकला स्पर्धा असू देत लहान मुलांची, किंवा रेसिटेशन, नाटक रेसिटेशन कॉम्पिटिशन पासून ते अगदी आजी आजोबांपर्यंत त्यांना पण काही एक्झिबिट करायचं असतं आपलं टॅलेंट, असं सगळं त्याच्यामध्ये असणार. म्हणजे असं भरलंय सगळं ते छान वेगवेगळ्या प्रोग्रामने, असं सगळं ते आहे. डायव्हर्स आहे प्रोग्राम, डायव्हर्सिफिकेशन खूप आहे त्याच्यामध्ये. तू आता जे काय सांगितलंस ह्याच्यापैकी तुझं लहानपण किंवा आता तुझे चाळीत वगैरे राहिला होतास, हे काहीच माहित नव्हतं वाड्यात वगैरे जे काय होतं ते, म्हणजे मला एवढं क्लोज रिलेटिव्ह असून, भाची असून माहित नव्हतं बऱ्याच गोष्टी, पण आता माहिती झालं आणि आपल्या प्रेक्षकांना पण माहिती झालं असेल बऱ्याच गोष्टी. तुला तुझ्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा माझ्याकडनं खूप साऱ्या. थँक्यू. येस, आणि छान घेतलास, कंडक्ट केलास पॉडकास्ट. थँक्यू. पुढे पण असंच तुझी इच्छा असेल तर आपण काय काय प्रोग्राम करत राहू. थँक्यू.